इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव यांच्या सानिध्यामध्ये पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा कथेचं श्रवण करणारे सर्व प्रेमी श्रोतागण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण गणपती महाराजांच्या प्रागट्याची कथा श्रवण केली होती। माता पार्वतींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःपासून एक बालक उत्पन्न केला, त्याला दरवाजावरती उभा ठेवून आणि आंघोळीला गेल्या आणि त्या क्षणी महादेव भगवान शिव वापस फिरले आणि जाऊ दिलं नाही आत म्हणून भगवान शिव यांनी मस्तक त्यांचं कापलं। माता पार्वती क्रोधायमान झाल्या आणि भगवान विष्णूला पाठवून हत्तीचं मस्तक आणण्यात आलं आणि हस्तीचं मस्तक त्या बालकच्या मस्तकावरती ठेवून गणेश असं नाव ठेवलं आणि अग्रपूजेचं वरदान दिलं। इथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केली होती। आता दोघं पण पुत्र होते। भगवान शिव यांचे सर्वप्रथम पुत्र कार्तिक स्वामी आणि दुसऱ्या नंबरचे पुत्र गणेश। दोघांसोबत भगवान शिव आणि माता पार्वती अति आनंदाने प्रेमाने कैलास पर्वतावरती राहत होते। आज खरोखर आपण सुखी परिवाराची डेफिनेशन काय समजतो माहिती नाही मला, पण घरामध्ये काही क्षण तरी संपूर्ण परिवाराने एक सोबत हसलं पाहिजे, एक सोबत जेवण केलं पाहिजे, एक सोबत कोणती तरी प्रवृत्ती धार्मिक सर्वांनी केली पाहिजे। हा सुखी परिवार आहे। तुम्ही तुमच्या मुलांवरती जे प्रेशर किंवा जो दबाण शिक्षणाबाबत मध्ये आणत असतात तो किती आणला, पण कित्येक वेळी असं होतं की त्या टेन्शनमुळे आणि त्या तणावामुळे तो मानसिकरीतीनं अति अशांत असतो। काही आपण पेपरांमध्ये वाचतो की 12वीच्या मुलीने आत्मघात केला, इथेच आताच घडलं होतं आपल्या बाजूला। त्यानंतर 7वी 8वीतल्या मुलांनी आत्मघात केला। आता हे प्रमाण जास्त वाढत जाईल, आधी हे नव्हतं। शाळेमध्ये किती पण शिक्षकाने सुचवून टाकला तरी पण त्याला काही फरक पडत नव्हता। आता जर थोडंसं पण रागवले ना सर्व क्लासमध्ये उभं करून तरी तो असे पावलं उचलतो। अनेक प्रकारच्या परिस्थिती परिवारामध्ये सर्वांवरती येते। त्या समयी सत्संग आणि चांगले विचार आणि असे स्थान असले, अशा स्थानांची गोडी जर त्याला असली तर तो त्या वाईट विचारांपासून वाचू शकतो। मी पाहिले अनेकांना की कोणाला जरा थोडंसं संकट आलं की ते व्यक्ती वडताल निघून जातात। का वडताल जातात? तर त्यांना त्या स्थानाविषयी प्रेम आहे। कोणाला घरातले काही प्रश्न असले म्हणजे अनेक लोक इथे येऊन बसले असतात, त्यांची चर्चा सुरू असते, तर त्यांना माहिती आहे की शांती मानसिकरीतीने तंदुरुस्त आपण इथे होऊ। काही लोक इथे येऊन रडत असतात कारण की दुसऱ्याला कुणाला सांगू शकत नाही, ते भगवानला सांगतात। तर काही लोक आहे ते त्रासले म्हणजे गोवा जातात ना, हिल स्टेशनलाही जातात, पण थंड्या जागेवरती गेल्याने आतमध्ये थंड होत नाही। ते आतमध्ये थंड करायचं असलं त्यासाठी सात्विक वातावरण, चांगले विचार, चांगला आहार असला तर आतमध्ये सात्विकता राहते।
आता हे संपूर्ण परिवार अति आनंदाने राहत होता, अति खुश होता. दिवसेंदिवस ते सुख वाढत जात होतं. माता पार्वती पण अति खुश होत्या, भगवान शिव पण अति प्रसन्न होते. काही काम यांनी पण सांभाळून घेतले होते. कैलास पर्वताचं आता टेन्शन नव्हतं. कोणी भेटायला आलं म्हणजे दोघे भाऊ युवान होते, दोघं पण आई वडिलांची सेवा करत होते. आता धीरे धीरे मुलं मोठे झाले. आता कोणती चिंता असते? लग्नाची चिंता. काहींचं जीवन हे टेन्शनमध्येच निघून जातं. आधी स्वतःचं टेन्शन, लग्न झाल्यानंतर बाईचं टेन्शन, मुलं झाल्यानंतर जिंदगीभर मुलांचं टेन्शन. तर एकांतामध्ये भगवान शिव माता पार्वती बसले बसले चिंतातूर झाले की आता आपले मुलं मोठे झाले, घर मोठा आहे, परिवार हा सर्वात मोठा परिवार, म्हणजे त्या लेवलला पाहायला गेलो तर सर्वात आपण म्हणतो ना श्रीमंत परिवार, ए कॅटेगरीचा परिवार हा होता. कन्या पण जशी तशी नको. भगवान शिवला माता पार्वती म्हणतात, आपल्याला सर्व वंदन करतात. तुम्ही म्हणाल ते कन्या आपल्या मुलांसोबत लग्न करायला तयार होईल. तुम्ही जरा सांगा कोणाला तरी, मुलं मोठे झाले. भगवान शिव म्हणता, अनेकांना मी गोष्ट करत राहतो, पण ह्या बाबतीमध्ये सर्व मागे पुढे होतात. कारण की एकाला 6 मुठा आहे, एकाचं मुख मोठं आहे. आता अशा प्रकारे 2 मुलं आपले आहे, म्हणजे कोणी कशी मुलगी देईल? मी अनेकांना गोष्ट करतो तर जाते म्हणताय आता नाही करायचं, अजून उशीर आहे, आमची मुलगी अजून लग्नाच्या वयात नाही आहे, नाही आमच्या मुलीचं लग्न नक्की होऊन गेलेलं आहे, असंच काही ना काही सांगत राहत. खूप चिंतातूर भगवान शिव माता पार्वती आहे. आणि एके दिवशी या दोघं भावांमध्ये विवाद झाला. दोघंही बसले होते आणि चर्चा करता करता, आता कित्येक वेळी असं होतं की लहान भाऊ मोठा दिसतो आणि मोठा भाऊ असतो तो लहान दिसतो. आता गणपती महाराज तर मोठे दिसायचे, कार्तिक स्वामी होते ते छोटे दिसायचे. होते दोघी उलट, कार्तिक स्वामी मोठे होते, गणपती महाराज लहान होते. पण दोघांमध्ये एके दिवशी विवाद झाला. गणपती महाराज म्हणतात, बघ तुझ्यापेक्षा तर मीच मोठा दिसतो, म्हणजे आता वय झालंय आपलं लग्नाचं, तर सर्वप्रथम लग्न मी करणार. आई वडील जे पहिलं स्थळ शोधून आणतील त्यासोबत लग्न मी करणार. कार्तिक स्वामी म्हणतात, राहू दे, घरामध्ये जोपर्यंत मोठा भाऊ असला तोपर्यंत लहान भावाचं लग्न होत नाही, आणि जर लहान भावाचं झालं तर मोठ्या भावावरती संशय येतो. म्हणून आधी लग्न मीच करणार, कारण की माझा तो अधिकार आहे, मी मोठा आहे. गणपती महाराज म्हणता, फक्त तू असाच मोठा आहे, बाकी तर दिसतो मीच मोठा, मी लग्न करणार. दोघांमध्ये विवाद झाला. आधी संवाद होता, वाद झाला, मग नंतर विवाद झाला. आणि तो विवाद एवढा भयंकर रीतीने त्यांच्यामध्ये झाला की दोघं पण शेवटी भगवान शिव माता पार्वतीकडे आले. दोघांनी सांगितलं की आमच्यामध्ये सर्वप्रथम लग्न तुम्ही कोणाचं करवणार? भगवान शिव माता पार्वती ह्याच टेन्शनमध्ये होते. दोघंही विचार करतात, आपल्याला जे चिंता होती तेच यांनी आपल्या समोर आणून ठेवली आहे. आता भगवान शिव माता पार्वती विचार करतात की यांना समजवावं कसं आता. पण एक युक्ती केली. भगवान शिव म्हणतात, बघा तुम्ही दोघं पण असं पाहायला गेले तर सारखेच आहात,
आपण कोणाचं पण लग्न करवून देऊ, पण आपण एक परीक्षा घेऊया. जो त्या परीक्षेमध्ये पास झाला त्याचं आपण सर्वप्रथम लग्न करू. हे दोघी आले, खूप खतरनाक दोन माणसं आहे बरं. हे आहे, यांना तुम्ही विचारसाल ना कोण लग्न पहिलं करणार, तर ते दोघी पण म्हणते मी करणार. एवढे खतरनाक आहे ते दोघी बारके. 25 मुलं जमा करा तेवढा तो एक आहे. इतका खतरनाक आहे तो, ती गोष्टच जाऊ द्या. त्याला आवडता आवडता एकटा पूर्ण मी चालला जातो. हां, ते असेच असतील. भगवान शिव म्हणतात की एक काम करा, जो सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याचं आपण सर्वप्रथम लग्न करू. आपण जुन्या मूवी पाहतो ना, त्यामध्ये असतं कित्येक वेळी एवढे पैसे महिन्याच्या शेवटपर्यंत कमवून आणतात, माझी कन्या तुला मी दिली. त्याच प्रकारची शर्यत झाली. भगवान शिव म्हणतात की पूर्ण प्रदक्षिणा पृथ्वीची जो सर्वप्रथम करून येणार त्यासोबत त्याचं पहिलं लग्न आपण करू. आता भगवान गणपती यांचं वाहन होतं उंदीर आणि कार्तिक स्वामींचं मोर. कार्तिक स्वामी मोरावर बसले. भगवान शिव स्वतःची गोष्ट पूर्ण करतील त्या आधी तर मोर आकाश मार्गाने उडाला आणि प्रदक्षिणा सुरू करून दिली. आता गणपती महाराजांचं वाहन उंदीर, एक तर जीवात जीव नाही बिचाराचा, आणि त्यात गणपती महाराज मजबूत, शरीराने जाड, मोदक आणि लाडू हा प्रिय भोजन. म्हणजे गणपती महाराजांचं वजन जास्त होतं. जसे उंदरावर बसले तसा उंदीरच खालते बसून गेला. पुन्हा गणपती महाराज उभे झाले, उंदीर पुन्हा उभा झाला. पुन्हा गणपती महाराज उंदरावर बसायला गेले, पुन्हा तो तिथे खालते बसून गेला. गणपती महाराज म्हणतात याच्याने काही प्रदक्षिणा होणार नाही ना, हा काही चालू शकणार नाही. गणपती महाराजने त्या उंदराला सांगलं, बेटा तू लाडू खूप खातोय म्हणे, आता तू बाजूला थांब म्हणे, मी पाहतो तुला नंतर. आणि गणपती महाराज स्वतःच्या मेहलामध्ये गेले, आंघोळ केली. भगवान शिव माता पार्वती पाहतच राहिले, अरे आपण प्रदक्षिणा करायला सांगितली होती, हा काय करतोय. भगवान शिव माता पार्वतींचे हात पकडून आणि एक पत्रावरती आसन टाकून त्यांना बसवले. भगवान शिव म्हणतात जा लवकर म्हणे, प्रदक्षिणा करू ये, तुझं लग्न आपण पहिलं करू. गणपती महाराज म्हणतात थांबा, जातो जातो, तुम्ही बसा म्हणे इथे. आणि दोघही जण बसले. त्यावेळे गणपती महाराजांनी पूजनाचं ताट आणलं. सर्वप्रथम माता पितांचं पूजन केलं, प्रदक्षिणा करू लागले. आणि त्या समयी भगवान शिव वारंवार म्हणतात तू जा लवकर, तो तुझा भाऊ पुढे गेलाय, तो प्रदक्षिणा संपवून टाकेल लवकर. गणपती महाराज म्हणतात थांबा, मी पण जातोच आहे. प्रदक्षिणा जशी पूर्ण केली, समोर येऊन हात जोडून गणपती महाराज म्हणतात की मी जातो, त्याआधी मला एक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान शिव म्हणतात सांग काय प्रश्न आहे तुझा. म्हणे मला एक सांगा, शास्त्रांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व सत्य आहे. भगवान शिव म्हणतात होय, सर्व सत्य आहे, त्यात काहीच शास्त्रांमध्ये असत्य लिहिलेलं नाही. गणपती महाराज म्हणतात तर शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की जो मनुष्य स्वतःच्या आई वडिलांची परिक्रमा प्रदक्षिणा करतो त्याला संपूर्ण पृथ्वीच्या प्रदक्षिणाचं फळ मिळतं. बोला हे खरं आहे की खोटं आहे. भगवान शिव म्हणतात खरं आहे. तर बघा मी तुमची प्रदक्षिणा केली, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चालाकी केली तर असं सांगून द्या की शास्त्र खोटे आहे. आता शास्त्र खोटे असं भगवान शिव कसं म्हणणार. भगवान शिव हसू लागले, म्हणतात
हा अतिबुद्धीने चतुर आहे. भगवान शिव म्हणतात तुझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली. जो मनुष्य संपूर्ण पृथ्वीवरचे तीर्थ करण्यासाठी निघतो पण स्वतःच्या आई वडिलांना वंदन करत नाही, त्याला कधीच तीर्थयात्राचा फळ मिळत नाही. तू आज आमची प्रदक्षिणा केली म्हणून तुला संपूर्ण पृथ्वीच्या प्रदक्षिणाचं फळ मिळालं. मग गणपती महाराज म्हणतात सांगा कुठे आहे कन्या? तेव्हा भगवान शिवला आठवलं की आता मी बोलून तर गेलो आहे, पण आता हाच मोठा प्रश्न आहे. त्याचं तर होऊन गेलं असतं, याचं होणं कठीण आहे अजून. भगवान शिव म्हणतात शोधतो आहे तुझ्यासाठी सुंदर चांगलीच कन्या शोधत आहोत आम्ही, वाट पहा थोडी. गणपती महाराज वाट पाहू लागले. पण जसं दररोजचा क्रम झाला, दररोज गेले म्हणजे विचारायचे मग भेटली का, मग आला का कोणाचा फोन, मग आला का कोणाचा बायोडेटा, मग जायचं का पोहे खायला, दररोज विचारायचे. भगवान शिव पण त्रासून गेले होते. आता चिंता दिवसेंदिवस वाढत गेली. आता पृथ्वीची प्रदक्षिणा या बाजूला कार्तिक स्वामींनी सुरू करून दिली होती. देवतांच्या 7 वर्षापर्यंत आपले जेव्हा 1000 दिवस जातात तेव्हा देवताचा 1 दिवस होतो. ते तसे देवतांचे 7 वर्षापर्यंत जर कार्तिक स्वामी फिरतील तेव्हा पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण होणार होती. अजून कार्तिक स्वामीने तो प्रारंभच केला होता. या बाजूला गणपती महाराजांचं तर पक्क होऊन गेलं पण कन्या मिळत नव्हती. दोघं पण चिंतेमध्ये आहे. वारंवार एक ना एक स्थळी पण सांगून सांगून थकले, कोणी देत नाही. मग तिकडून आणायची का? गणपती महाराज एके दिवशी असे चालत चालले होते आणि त्यावेळेस एक घटना घडली. त्यामध्ये गणपती महाराज एक दिवशी असे चालत निघाले. त्यामध्ये रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 कन्या होत्या, ज्या विश्वरूपच्या कन्या होत्या. विश्वरूप म्हणजे हे सुथारी काम वगैरे त्यांचे जे भगवान म्हटले जातात त्यांच्यापासून ह्या कळा ज्या उत्पन्न झाल्या ते विश्वरूप होते. आता प्रजापती विश्वरूपच्या या 2 कन्यांनी पाहिलं की केवढा सुंदर हा आहे आणि केवढी सुंदर याची चाल आहे. या दोघही बहिणींनी असं नक्की केलं होतं की आपण एकच घरामध्ये लग्न करू आणि एका सोबत करू आणि अशाशी करू की जो दुनियापासून अलग असणार. आता या दोघही भावांनी एक नजरमध्ये गणपती महाराजांना पसंत करून घेतले की हा काहीतरी वेगळा आहे, याची चाल एकदम सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे आणि दुनियापासून अलग आहे. नक्की केलं लग्न करू दोघी पण बहिणी तर भगवान शिवच्या पुत्रासोबतच करू. दोघही कन्यांनी स्वतःच्या पिताला गोष्ट केली. विश्वरूप अति चिंतित झाले. अरे म्हणे ते मोठं घर, आपण लहान, ते शक्यच नाही. पण दोघही कन्यांनी हट्ट केली की आम्ही लग्न नाही करणार बरं. आणि म्हणून कन्याचं हित व्हावं, कन्यांच्या आग्रहाने विश्वरूप एके दिवशी घाबरत घाबरत भगवान शिवकडे आले. सर्वप्रथम भगवान शिवला दंडवत केले की महाराज खिजाले, अजून 3रा डोळा पडला तर मलाही जाळून टाकतील, उलटी शिलटी गोष्ट करायची असतं. भगवान शिवनी बसवलं त्यांना. असे टेन्शनमध्ये होते भगवान शिव. विश्वरूप म्हणता एक कामानिमित्त आलो होतो तुमच्याकडे. भगवान शिव म्हणता सांगा काय काम आहे. म्हणे तुम्ही रागवणार नसले तर सांगतो. तेव्हा भगवान शिव म्हणता नाही रागवणार, सांगा काय काम. म्हणे असं तर बोलायला नको म्हणे, पण खूप आग्रह माझ्या कन्यांचा होता म्हणून तुमच्याकडे आलो आहे. एके दिवशी तुमचे पुत्र असे रस्त्याने जात होते, कुठेतरी पाहिलं आणि माझ्या कन्या दोघं पण तुमच्या पुत्रावरती प्रेम करायला लागले आणि माझ्या कन्या दोघं पण आता हट्ट घेऊन बसले आहे की लग्न करू तर तुमच्या त्या गणेश सोबतच करू. भगवान शिव एवढे प्रसन्न झाले. विश्वरूप म्हणता माझी हैसियत नाही आहे. भगवान शिव म्हणता तू हैसियत राहू दे, तू लग्न नक्की समज.
माता पार्वतीला बोलवलं, बघा म्हणे समोरून स्थळ आलाय, 2 कन्या आहे, एक नाही, एक भेटत नव्हती, इथे 2-2चं समोरून स्थळ आलाय. माता पार्वती पण अति प्रसन्न झाल्या आणि विश्वरूपलाही अति आनंद झाला. दोघंही कन्या आणल्या, गणपतींसोबत लग्न केलं आणि 1 वर्ष व्यतीत झालं आणि त्यानंतर क्षेम आणि लाभ असे 2 पुत्र जन्माला आले. एके दिवशी नारदजीला इच्छा झाली की चला भगवान शिवचे दर्शन करायला जाऊ. कैलास पर्वतावरती भगवान शिवच्या दर्शनासाठी नारदजी आले. पाहतात तर एक मुलगा भगवान शिवच्या मांडीवर, एक मुलगा माता पार्वतीच्या मांडीवरती खेळत आहे. सुनबाया घरामध्ये काम करत आहे. हे दृश्य पाहिलं, नारदजी म्हणता हे कधी झालं? भगवान शिवला नातू पण होऊन गेले. विचार केला की हे समाचार जेठाला देऊन येतो जरा. तिकडे कार्तिक स्वामी बिचारे एकटे प्रदक्षिणा करीत आहे. नारदजी तिथे गेले. नारदजी म्हणतात थांबा थोडं. कार्तिक स्वामी म्हणतात अर्ध्यात पोहोचलोय, थांबा, नंतर बोलू आपण, आता मला प्रदक्षिणा पूर्ण करू द्या, लग्न करायचं आहे. नारदजी म्हणतात थांब, तिकडे गणपतीचं लग्नही झालं, 2 मुलंही झाले आहे, चल म्हणे माझ्यासोबत तुला दाखवतो. कार्तिक स्वामींनी वाहन थांबवलं. अति आश्चर्य झालं, दुःखही झालं की माझ्या आई वडिलांनी माझ्यासोबत कपट केलं. कार्तिक स्वामी आले, दुरूनच नजर टाकली तर मांडीवरती नातांना खेळवत होते भगवान शिव, माता पार्वती. अति राग आला आणि रागामध्ये त्यांनी नक्की केलं की आता मी यांच्यासोबत राहणार नाही. आणि कार्तिक स्वामी हे तिथूनच क्रौंच पर्वतावरती येऊन आणि राहायला लागले. क्रौंच पर्वतावरती राहायला लागले. पार्वती मातांना समाचार मिळाले. माता पार्वती अति दुःखी झाल्या. माता पार्वतीने एक पुत्र इथे, एक पुत्र तिकडे, माझा एक पुत्र माझ्यापासून नाराज होऊन तिकडे निघून गेलाय, अति दुःख वाटू लागलं. आणि त्या समयी माता पार्वती म्हणतात की मी आता माझ्या दुसऱ्या पुत्राकडे जाते. आणि क्रौंच पर्वतावरती माता पार्वती राहायला लागल्या. कार्तिक स्वामी सोबत माता पार्वती राहू लागल्या आणि गणपतींसोबत भगवान शिव राहू लागले. बोला, आजच्या परिस्थिती सारखंच झालं की नाही? आई इकडे राहत होते आणि वडील तिकडे राहत होते. आता भगवान शिवला काही दिवस तर सहन झालं, पण आता स्वतःची पत्नी दूर गेली आणि त्यावेळेस भगवान शिव म्हणतात मला पण जावं लागेल. आणि भगवान शिव त्या पर्वतावरती प्रत्यक्ष स्वरूपात न जाता पिंड स्वरूपाने प्रगट झाले आणि मल्लिकार्जुन महादेव स्वरूपाने पिंड तिथे प्रगट झालं आणि माता पार्वती कार्तिक स्वामींच्या सोबत राहू लागली. अशा प्रकारे रुद्रसंहितामध्ये कुमारखंड जे आहे तो कुमारखंड इथे पूर्ण होतो आणि उद्यापासून आपण युद्धखंडाची कथा श्रवण करू. तर माता पितांच्या सेवेचं फळ, माता पितांच्या प्रदक्षिणाचं फळ हे आजच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं. आई वडिलांची सेवा दरेकांनी केलीच पाहिजे. भगवान स्वामीनारायण पण जोपर्यंत आई वडिलांना दिव्य गती दिली नाही तोपर्यंत स्वतः त्यांनी घर सोडलं नाही. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आपण म्हणतो विठ्ठल भगवान. ते विठ्ठलनाथजी कसे प्रगट झाले आपल्याला सर्वांना माहिती आहे. पुंडलिक भक्ताच्या आई वडिलांची सेवा पाहून आणि भगवान विठ्ठल त्यांच्या घरी त्यांना दर्शन देण्यासाठी आले. पण हा भक्त स्वतःच्या आई वडिलांची एवढी सेवा करत होता, एवढा मग्न होता, तो म्हणतो थांबा, आधी माझ्या आई वडिलांची सेवा मी संपवतो, तोपर्यंत या वीटवर तुम्ही उभे राहा. आणि ते वीट फेकली, त्या वीटवरती भगवान उभे राहिले. सेवा पूर्ण करून जेव्हा तो मागे फिरला तर कमरेवरती वाट पाहणारा भगवान श्रीकृष्ण तिथे उभे आहे.
आणि त्या समयी कुंडलिकाला म्हणतात, माग तुझ्या आई वडील भक्तीने मी अति प्रसन्न झालो. तेव्हा कुंडलिकाने सांगितलं की जसे मला तुम्ही आज दर्शन देत आहात असेने असे दर्शन प्रत्येक भक्ताला व्हावे, म्हणून अशाच स्वरूपाने तुम्ही इथे विराजमान राहा. आणि स्वयं भगवान तिथे मूर्ती स्वरूप बनून गेले. ती मूर्ती कोणी शिल्पकाराने बनवलेली नाही, ते भगवान स्वयं तिथे मूर्ती स्वरूपाने बनून गेले. आणि आज पण चंद्रभागा नदीच्या तटावर ते भगवान विराजमान आहे. त्यामागे कारण आई वडिलांची सेवा. त्यागींमध्ये सर्वात मोठा जो भाग आहे तो संन्यासींचा असतो. संन्यासी जो व्यक्ती असतो ना, तो स्वतःची शेंडी पण ठेवत नाही आणि दीक्षा घेत असताना स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हातांनी करत असतो. हा संन्यासींचा प्रकार आहे. जे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्यांना शेंडी नसते आणि दीक्षा घेतानाच ते सर्वात मोठा आखाडा संन्यासींचा आखाडा आहे. त्यामध्ये अनेक आखाडे आहेत. तर ते कैलासगिरीजी महाराज वगैरे जे आहे, जे महाकुंभमध्ये तुम्ही TV वर वगैरे पाहिले असतील, खूप मोठे शिवभक्त आहे. तर ते सर्व संन्यासींना दीक्षा देत असतात. तर ते सर्व संन्यासी आहेत. तर त्यांच्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की व्यक्तीने स्वतःच्या घरी जाऊ नये, स्वतःच्या गावामध्ये जाऊ नये. पण जोपर्यंत त्या गावामध्ये स्वतःची आई जिवंत असली तोपर्यंत संन्यासीने गावी पण जावं, घरी पण जावं. आणि जर तुमच्या आई वडिलांची सेवा करणारा कोणी नसला तर संन्यासीने भगवंताची भक्ती करत असताना सर्वप्रथम स्वतःच्या आईंची सेवा करावी. हा संन्यासीच्या धर्मामध्ये लिहिलेला नियम आहे. म्हणून संन्यासींसाठी जर असे नियम असले तर तुम्ही गृहस्थ आहात. तुमचं संपूर्ण आतापर्यंतचं शिक्षण कार्य हे तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या माध्यमातून प्राप्त झालं, त्यांच्या कष्टाने, त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त झालं. तर दरेक जे गृहस्थ असले त्यांनी स्वतःच्या आईवडिलांची सेवा करावी. ज्यांचे आईवडील नसले त्यांनी स्वतःच्या आईवडिलांमागे सत्कार्य करावे. त्यांच्या आईवडिलांना जिथे पण असतील त्या जागेवरती त्यांना शांती प्राप्त व्हावी, भगवंताचं धाम मिळावं, त्यासाठीचे प्रयत्न कायम त्या व्यक्तीने करत राहावे. माझे आईवडील तर आहे लक्ष्मीनारायण देव. मला असं कित्येक वेळी असं मी कथा करत असताना मला असं फील येतं, जसं की कोणी हसत असलं तर मला असं वाटतं कोणी मी कथा करत असताना तुमच्या मुखावरचे भाव बदलतात. तुमच्या मुखावर जे भाव आहे ते बदलत असतात. ज्या प्रकारे मी कथा करतो, जसा भाव मी सांगतोय त्या प्रकारे तुमच्या मुखावरचे भाव बदलतात. तर मला अशी मनोमनी असं वाटतं की लक्ष्मीनारायण देव पण नारायणांना म्हणत असतील, पहा कशी सुंदर कथा आहे, किंवा पहा भगवान शिवने काय केलं, भगवान शिव पहा केवढं केवढं करत आहे. मला असं आतून वाटत असतं. तर हे प्रत्यक्ष देव आहे. लक्ष्मीनारायण देव प्रत्यक्ष आहे. तुम्ही या जागेवरती आज बसलो आहात. आपण या जागेवरती जोपर्यंत लक्ष्मीनारायण देव न होते तोपर्यंत या जागेमध्ये एवढी दिव्यता न होते की जे लोकांना ताणून आणेल. तप होतं गुरूंचं, पण जेव्हापासून लक्ष्मीनारायण देव विराजमान झाले तेव्हापासून आधीची शक्ती, आधीचं तप आणि देवांचा प्रताप एवढा वाढला आहे की आज जळगावमध्ये येणारा दरेक पाहुणा या मंदिरामध्ये दर्शनाला येतो. दरेक सणाला या गावातला धार्मिक व्यक्ती या मंदिरामध्ये दर्शनाला येतो. लास्ट रक्षाबंधन गेली, रक्षाबंधनला असतील 3,000 पौर्णिमा भरणारे, 2,000 पौर्णिमा भरल्या असतील, 1,000 लोक संध्याकाळी जास्तचे दर्शनार्थी होते. पण नंतरच्या दिवशी रविवार होता, त्या दिवशी कमीत कमी 7,000 ते 8,000 लोक आपल्या मंदिरामध्ये दर्शनार्थी होते. आणि हा आकडा सांगताना मी कोणतीच अतिशयोक्ती करत नाही. प्रतिष्ठा उत्सवावेळेस ज्या प्रकारची गर्दी होती त्या प्रकारची गर्दी त्या दिवशी होती. हे पूर्ण फुल होतं. आरती ज्या दिवशी जेवढ्या आरती झाल्या दुपारनंतर तेवढ्या सर्व आरतीमध्ये इथे बसायला जागा नव्हती, सर्व फुल होतं.
बाहेरपर्यंत पायऱ्यांपर्यंत, खालच्या पायरींपर्यंत गर्दी होती. तर हे लक्ष्मीनारायण देवांचा प्रताप आहे. यापेक्षा पण मोठे मोठे मंदिरं आहे, यापेक्षा पण कलाकृती दुसरीकडे असतील, पण इथे दर्शनाला येणे आणि आलेल्या भक्ताला जो हृदयामध्ये शांती प्राप्त होते, त्यांना जे इथे मिळतं ते लक्ष्मीनारायण देव आहे. आणि इथे जे दिव्यता आहे ते दिव्यता दुसरीकडे नाही. म्हणजे प्रत्यक्ष भगवान जिथे विराजमान असले तिथे असा प्रताप आपल्याला दिसतो. तर इथे आज आपण 15 ऑगस्टचा दिवस आहे. आपल्या भारत देशाला आझाद होऊन 79 वर्ष पूर्ण झाले आणि आज आपण भारत देशामध्ये, स्वतंत्र देशामध्ये बसलो आहोत. आज लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पण ध्वजवंदन, त्याचप्रमाणे परेड वगैरे हा सुंदर कार्यक्रम आज असणारच. आज भारतामध्ये दरेक जागेवरती ध्वजवंदन होत असतात. आपल्या मंदिरामध्ये पण भगवंताच्या समोर, भगवंताच्या पाठीमागे, भगवंताच्या हातामध्ये सुंदर भारताचा झेंडा आहे. आज आपण सर्व शहीद परिवारांना, शहीद त्या सैनिकांना सर्वांचं स्मरण करूया. भारत देश आझाद व्हावा यासाठी जे सर्व क्रांतिकारी होते त्या सर्व क्रांतिकारींना याद करूया. आपण गांधीजींना खूप काही आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणत असता काही लोक, पण गांधीजींचं खूप मोठं बलिदान या देशासाठी होतं. तुम्ही विचार करा, जो माणूस वकील झालेला होता लंडनसारख्या देशामध्ये, तो व्यक्ती एक वेळा बिहारच्या एक लहानशा गावामध्ये गेला आणि गावामध्ये एका परिवाराच्या घरी जेवणासाठी गेला आणि त्यावेळेस एक व्यक्ती समोर बसून त्यांना जेवण करवत आहे, एक बाई समोर बसून सुनबाई त्यांना जेवण करवत आहे. आणि त्यावेळेस जेवण केल्यानंतर महात्मा गांधी म्हणतात की ठीक आहे, आता मी निघतो, पण तुमचा संपूर्ण परिवार कुठे आहे मला दाखवा. ते तुमची सुनबाई बसली आहे, तुमची सासूबाई कुठे आहे? तेव्हा ते सुनबाई म्हणतात थांबा मी बोलवते. आणि ते सुनबाई आत गेली आणि सासूबाई बाहेर आली. तेव्हा गांधीजी म्हणतात अरे सुनबाई कुठे गेली आता? तर तो गृहस्थ तिथे बसला होता, तो म्हणतो आता सुनबाई बाहेर येणार नाही. तेव्हा महात्मा गांधी म्हणतात का? तर म्हणे सासूबाई बाहेर आल्या ना, आमच्या घरामध्ये एवढे पुरते कपडे नाही की आम्ही सर्व धारण करू शकू. एकच साडी आहे, जी साडी एकतर सुनबाई घालू शकते आणि ती एकतर सासूबाई घालू शकते. आणि तेव्हा गांधीजींना झालं की मी अशा प्रकारे कपड्यांमध्ये फिरतो योग्य नाही. त्याच वेळेस स्वतःचे पॅन्ट शर्ट सर्व काढून ठेवून दिले आणि एक धोत्रावरती स्वतःचं संपूर्ण जीवन काढलं. आपण म्हणतो, पण या दुनियामध्ये सर्वात मोठा बुद्धिशाळी व्यक्ती कोण झाला? जर वैज्ञानिकरित्याने पाहायला गेलो तर सर आईन्स्टाईन म्हणतो ना आपण, जो सर्वात बुद्धिशाळी होता. तर त्या व्यक्तीने असं लिहिलं आहे की ह्या दुनियामध्ये महात्मा गांधीसारखा व्यक्ती होणार नाही. ज्या व्यक्तीने खूप काही सहन पण केलं, पण ते आहे महात्मा गांधी आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता जे फाशीवरती चढून गेले, असे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद असे जे आहे. त्यानंतर अनेक जे असे होते की ज्यांचं आपल्याला नावसुद्धा माहिती नाही, की ज्यांनी जलियावाला बाग असो की जिथे त्यांची हत्या करण्यात आली, या सर्वांच्या बलिदानाला आज याद करण्याचा दिवस आहे. आपल्याला हाताला एक छरी लागते ना, तरी पण आपण 2 दिवसापर्यंत त्या हाताला कुठे स्पर्श होऊ देत नाही, तर त्रास होत असतो. त्यांनी देशासाठी स्वतःचे मस्तक उतरवून ठेवून दिले. या सर्व सैनिकांना आपण याद करूया. सर्व आता त्यानंतरचे युद्ध झाले ज्यामध्ये चीननं आपल्यावरती आक्रमण केलं, त्यावेळेस पण अनेक सैनिक आपल्या भारत देशासाठी शहीद झाले. त्यानंतर आज पण अनेक नक्षलवादी असो, ते अनेक बॉर्डरींवरती अनेक आपले सैनिक
आज पण शहीद होत असतात, तर त्या सर्व सैनिकांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू, भगवंताच्या चरणी प्रार्थना करू की आमचा हा भारत देश हा जसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे असे ना अशा आमच्या देशाची प्रगती होत राहो. तर आज भारत देश आझाद झाला तो दिवस आहे. त्यानंतर आपली जी कृष्ण जन्माष्टमी आहे हे उद्याच्या दिवशी आहे. तिथीप्रमाणे आपलीच नाही, इस्कॉन संस्थाची पण उद्या आहे आणि अनेक संस्था ज्या आहे भारतामध्ये त्या सर्व संस्थांची उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. पण कॅलेंडरप्रमाणे महाराष्ट्राच्या काही लोक आजच्या दिवशी साजरी करत आहे, पण आपल्याला उपवास आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे उद्याच्याच दिवशी करायची आहे. तर उद्याच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आपल्या मंदिरामध्ये खूप मोठा धामधुमीपूर्वक आपण कार्यक्रम साजरा करणार आहोत. रास गरबा दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यानंतर आज लोकांची जर कृष्ण जन्माष्टमी असली तर उद्या दहीहंडी आहे. तर आपण रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव झाल्यानंतर रात्रीला इथे दहीहंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या गावामध्ये अनेक ग्रुप आहे दहीहंडीचे. त्यामध्ये सर्वात मोठा ग्रुप म्हणजे आपल्या जुन्या गावातलं तरुण कुडापा मंडळ. तर त्यांच्याद्वारा इथे दहीहंडीचा कार्यक्रम रात्रीला 12:15 साडेबारा वाजता आपण ठेवलेला आहे. तर सर्वांनी उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीमध्ये आकाशवाणीपासून ज्यांना येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी गाडी ठेवली आहे. संध्याकाळी 6:30 वाजता तिथे गाडी लागून जाईल, निघून जाईल 6:30ला आणि 7 ते 8 मध्ये फराळाची व्यवस्था इथे आपल्या मंदिरात करण्यात आली आहे. नंतर 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत रास गरबा दांडिया, 11 ते 12 पर्यंत कथा आणि कथा झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम इथे होणार. तर अशा प्रकारचा उद्याचा आपला शेड्यूल आहे. तर सर्वांनी त्याची खास नोंद घ्यावी आणि आपल्यासोबतचे येणारे कायम जे भक्त असले त्यांना पण उद्या अवश्यपणे आणावे. उद्याच्या दिवशी सर्वांनी उपवास करावा. आपल्या शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की आपण 21 करोड एकादशी जेव्हा करतो त्या समयी जे फळ प्राप्त होतं ते फळ एक जन्माष्टमी व्रताने फळ प्राप्त होत असतं. तर भगवान स्वामीनारायणच्या आज्ञाप्रमाणे जन्माष्टमी, रामनवमी, शिवरात्रीचे उपवास आमच्या भक्तांनी अवश्यपणे करावे. तर उद्याच्या दिवशी सर्वांनी अवश्य उपवास करावा. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवीश्वरं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं श्री स्वामीनारायणं नीलकंठं भजे गजानंद स्वामी. ओम त्र्यंबकं यजामहे पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. सिद्धेश्वर महादेव की जय. ओम नमः पार्वती पतये हर